नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधवांना विविध योजना व सेवांचा लाभ दिला जातो। त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा प्रत्येक महिन्याला मासिक अनुदान दिलं जातं। यापूर्वी 1500 रुपये होते, आता 2500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात। परंतु मित्रांनो, मी आज तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामध्ये काही दिव्यांग बांधवांना आता मी सांगितलेल्या आस्थापनातून किंवा मी सांगितलेल्या योजनांपासून त्यांना आता बाद करण्यात येणार आहे। त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्हाला आता एकदम टेन्शन आलं असेल की सर आता हा नेमका काय प्रकार। तर राज्य सरकारच्या माध्यमातून 27 मार्च 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले की ज्या दिव्यांग बांधवांकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या दिव्यांग बांधवांना आता पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही। आणि त्या संदर्भात जो शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे तो शासन निर्णय नेमका आपण काय आहे तो आपण सविस्तरपणे वाचून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला हा शासन निर्णय समोर दिसत असेल आणि या शासन निर्णयामध्ये बघा अतिशय शेवटचा मुद्दा एक 6 नंबरचा मुद्दा बघा। तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी म्हणजे ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत ते कायमस्वरूपी परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे कोणतं प्रमाणपत्र आहे, परमनंट UDID कार्ड कोणतं आहे, परमनंट, त्यांना शासनाच्या योजनांचे लाभ अनुज्ञेय राहील, म्हणजे त्यांना सर्व योजनांचा लाभ दिला जाणार ज्यांच्याकडे परमनंट UDID कार्ड आहे त्यांच्याकडे। परंतु बघा तात्पुरते म्हणजे टेम्पररी, ज्यांच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे, UDID कार्ड आहे, त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, अशा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ अनुज्ञेय राहणार नाही आहे। म्हणजेच मित्रांनो, आत्ता टेम्पररी दिव्यांग बांधवांना पुढील कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही अशा पद्धतीचा हा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाने जाहीर केलेला आहे। कदाचित त्याचमुळे त्या दिव्यांग पोर्टलवरती टेम्पररी दिव्यांग बांधवांची नोंदणी होत नाहीत, कदाचित त्यांना या सर्व योजनांपासून बाद केलं जाणार आहे अशा पद्धतीचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने पारित केला आहे। परंतु मित्रांनो, या संदर्भात आपण विभागाशी चर्चा करून काय नेमका प्रकार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार। फक्त आत्ता जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलाय तो तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलाय। नक्कीच यावरती काही उपाय निघतोय का, काही महत्त्वाच्या बाबी आपण शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करू। जर मार्ग निघाला तर ठीक, नाही तर मात्र या शासन निर्णयानुसार टेम्पररी दिव्यांग बांधवांना यापुढील कोणताही लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचा हा शासन निर्णय सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे। ही माहिती सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना कळेल की राज्य सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाविरुद्ध जर काही बदल करण्याची अपेक्षा आपली सर्वांची असेल तर नक्कीच आपण शासनापर्यंत त्याविषयी माहिती मांडू। परंतु सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।